नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 26 ते 32 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे संन्यास योग, कर्मयोग हे 2 वेगवेगळे मार्ग नसून या दोघांच्याही अनुष्ठानाने एकच फळ प्राप्त होतं हे आपल्याला सुरेखपणे सोप्या शब्दात समजावून सांगतायत. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. माऊली हो, ज्यावेळी ज्ञानोबा मूर्ख हा शब्द वापरतात ना, त्यावेळी कोणाचाही उपहास करत नाहीत, परंतु अहंकारापोटी ज्यांना योग्य ज्ञान प्राप्त करून घ्यायची इच्छाच नाही आहे त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. अहंकारापोटी ज्यांना योग्य ज्ञान समजावून घेण्याची इच्छा नाही आहे त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा. अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांना योग्य ज्ञान काय आहे हे समजून घ्यायचं नाही आहे, ते ही सांख्य कर्म संस्था कशी काय जाणतील? त्याचं कसं काय ज्ञान त्यांना प्राप्त होईल? कारण एखादं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हटल्यावर मनाची अवस्थासुद्धा मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे, मला एखादा विषय पूर्णपणे समजलेला नाही आहे, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, ऐकून घ्यायचं आहे आणि मग योग्य अयोग्य विचार करायचा आहे. अशी मनोभूमिका नको का? ज्ञानोबा यांनी याला सांख्य कर्म संस्था म्हटलेलं आहे. सहजे ते अज्ञान म्हणोनी म्हणती हे भिन्न, एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती. ज्ञानोबा म्हणतात, सहजपणे अज्ञान अवस्था मनाची आहे, ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छाच नाही आहे, म्हणून अगदी सहजपणे म्हणतात की अहो हे 2 मार्ग भिन्न आहेत. पण आता या ठिकाणी ज्ञानोबा आपल्याला एक उपमा देत आहेत. ती उपमा दिव्याची देत आहेत. एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती. अहो, दीप लावला की त्याची अनेक किरणं फाकतात, परंतु ती पसरलेली किरणं, आजूबाजूला फाकलेली किरणं, या प्रत्येक किरणाचा प्रकाश काही वेगवेगळा असतो का? त्याचप्रमाणे जे मूळ आत्मज्ञान आहे त्याचीच ही सर्वत्र पसरलेली किरणं आहेत. त्याच्यातून आत्मज्ञानच मिळणार. त्यामुळे ती भिन्न नाहीत तर एकमेकांना धरून आहेत, एकमेकांना पोषकच आहेत. पै सम्यक एके अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. अर्थात अशा एकाच आत्मज्ञानाच्या प्रकाशात नाहून निघालेले वेगवेगळे मार्ग, त्यापैकी कोणत्याही एका मार्गाने आपण वाटचाल केली तरी आपल्याला आत्मज्ञानाचाच अनुभव येणार आहे, आत्मज्ञानच प्राप्त होणार आहे. आणि असा अनुभव ज्यांनी घेतलाय ते मात्र 2 मार्गांना भिन्न बघत नाहीत, त्यातलं अभिन्नत्व, एकत्व त्यांना दिसतं. माऊली हो, आपणही हेच लक्षात ठेवलं पाहिजे. त्या एकाच परमात्म्याला, त्या एकाच परमेश्वराला वेगवेगळ्या रूपातनं, वेगवेगळ्या आकारातनं, वेगवेगळ्या तत्वातनं, वेगवेगळ्या प्रकारे उपासलं जात आहे. परंतु ज्याचा जसा भाव आहे, ज्याची जशी श्रद्धा आहे, त्या मार्गाने वाटचाल करीत तो त्या एका परमात्म्याला जाऊन पोचणार आहे. त्यामुळे माऊली हो, आपण सुद्धा ज्याच्या त्याच्या उपासनेला, श्रद्धेला मान द्यायला पाहिजे आणि हेच एक लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वजण शेवटी एका त्या परमात्म्याला जाऊन मिळणार आहेत. आणि सांखी जे पाविजे
ज्ञानोबाराय आता म्हणतायत, आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणोनी ऐक्यता दोहिते सहजे या परी. अर्थात संन्यास मार्गाने सुद्धा आत्मप्राप्तीच व्हायची आणि योग मार्गाने सुद्धा आत्मवस्तूचीच प्राप्ती व्हायची. संन्यास योगाविषयी सांगताना माऊलींनी तर उघडपणे सांगितलंय की योग्य प्रकारे कर्माचं अनुष्ठान घडल्याशिवाय, योग्य प्रकारे योग्य कर्मांचं अनुष्ठान घडल्याशिवाय मनाला संन्यास स्थिती प्राप्त होत नाही. त्यामुळे संन्यास योग आणि कर्मयोग हे सुद्धा अभिन्नच आहेत. योग्य कर्मांचं योग्य प्रकारे अनुष्ठान घडल्यावर मनच संन्यास रूप होऊन जातं आणि योग मार्गाचा अभ्यास करायला सोपा जातो. म्हणूनच ज्ञानोबाराय ह्या ओवीत सांगतात की संन्यास मार्गानं जी आत्मप्राप्ती व्हायची तीच आत्मप्राप्ती योग मार्गानेही होते आणि त्यामुळेच या दोन्ही मार्गांचं ऐक्य हे उघडच आहे. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणोनी ऐक्यता दोहिंते सहजे या परी. ह्याला उपमा देताना किती सुंदर रीतीने ज्ञानोबाराय सांगतायत आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे आकाशा आणि अवकाशा, देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. अहो, आकाश आणि अवकाश अर्थात आकाश आणि आकाशाच्या भोवताल असलेली पोकळी, त्याला आपण अवकाश म्हणतो. यामध्ये काही फरक आहे का हो? आकाश अवकाशाशी एकरूप झालेलं असतं, आकाशाला अवकाशाने कवटाळलेलं असतं. त्यामुळे त्या दोघातही जसा फरक नाही, त्याचप्रमाणे योग मार्ग आणि संन्यास मार्ग यांच्यात काही एक फरक नाही. अशा रीतीने ते एकरूपच आहेत. आणि अशा रीतीने ज्यांनी पाहिलं, नुसतं पाहिलं नाही, पाहिलं म्हणजे ज्यांनी अशा रीतीने वाटचाल केली, उपासना केली, साधना केली, तयासींची जगी पाहले, आपण पे तेणेंची देखिले, जया सांख्य योग जाणवले, भेदे विण. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात, अशा रीतीने ज्यांनी स्वतःनी वाटचाल केली, ज्यांनी स्वतःनी अभ्यास केला, अनुष्ठान केलं, उपासना केली, त्याला हे ऐक्य पटलं आणि जगात त्याच्याच ठिकाणी खऱ्या ज्ञानाचा प्रकाश झालाय असं आम्ही म्हणतो, असं ज्ञानोबाराय सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, असं ऐक्य ज्यांनी ओळखलं त्याच्या ठिकाणी ज्ञान प्रगट झालेलं आहे. आणि असं ज्याच्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे त्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख झाली, त्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख झाली. आणि अशा साधकाची मनोस्थिती काय असते तर ज्ञानोबाराय म्हणतात, जो युक्ती पंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. माऊली हो, आता ह्या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबारायांचा हा शब्द लक्षात ठेवायचा बरं. युक्तिपंथ, युक्तियोग आणि युक्तिपंथ या शब्दाचा वापर वेळोवेळी ज्ञानोबाराय करतील. पंथ म्हणजे वाट, आपल्याला परमार्थाची वाट चालायची, प्रपंचात राहून चालायचे, त्यावेळी युक्तीचा आधार घ्यावा लागतो आणि युक्तीचा आधार घेऊन आपण जी वाट चालतो त्याला ज्ञानोबाराय युक्तिपंथ म्हणतात. जो युक्ती पंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अशा साधकाची काय अवस्था होते तर भगवंत म्हणतायत, जो अशा रीतीने कर्म, संन्यास आणि योग यांचा युक्तीने वापर करत वाटचाल करतो, तो ब्रह्मसुखाच्या माथ्यावर निश्चित जाऊन पोचतो. कुठल्या माथ्यावर पोचतो, कुठलं शिखर गाठतो तर ब्रह्मसुखाचं शिखर गाठतो.
माऊली हो, चला आपणही ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू की आम्ही जी वाटचाल करतोय त्या वाटचालीत आम्हाला सुद्धा अशाच युक्त्या सांगत जा. आम्ही सुद्धा युक्तीने या पंथाची, या मार्गाची वाटचाल करू आणि ब्रह्मसुखाच्या माथ्यावर जाऊन पोचू. हीच प्रार्थना त्यांच्या चरणी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.